नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. पहिल्यांदा तुमच्या कमेंटचं उत्तर देते आणि तुम्हाला राग आला असेल तर तो नाहीसा व्हावा म्हणून प्रयत्न करते. सकाळी आपण GIC रे किंवा GIC री यामधला स्टेक सरकार OFSच्या माध्यमातून विकणार आहे किंवा डायव्हेस्टमेंट करणार आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने ग्रीन शू ऑप्शनही ठेवला आहे असं सकाळच्या बातम्यात सांगितलं होतं. तुम्ही त्याच्यानंतर कमेंट टाकली होती की डायव्हेस्टमेंट म्हणजे काय, ग्रीन शू ऑप्शन म्हणजे काय, काही समजत नाही. आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट समजून घेऊन त्यावर निर्णय घ्यायचा असेल तर कमीत कमी वेळात ते समजलं पाहिजे, कारण प्राईस काय थांबत नाही, प्राईस वाढत राहते. अशा वेळेला तुम्हाला पटकन ती गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे. मग एक तर डिक्शनरीतून तरी त्या शब्दाचा अर्थ बघायचा. डिक्शनरीतून नाही बघता आला तर गुगलला टाकायचं की व्हॉट इज डायव्हेस्टमेंट इन मराठी किंवा व्हॉट इज डायव्हेस्टमेंट इन हिंदी, व्हॉट इज ग्रीन शू ऑप्शन इन मराठी और व्हॉट इज ग्रीन शू ऑप्शन इन हिंदी. मग तुम्हाला गुगलमधून इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी ज्यात पाहिजे त्यामध्ये उत्तर येतं. किंवा तिथे व्हिडिओसुद्धा असतात तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे ताबडतोब तुम्हाला जे समजत नाही आहे त्याचा खुलासा होऊ शकतो आणि तुम्हाला पुढे जी स्टेप घ्यायची आहे ती स्टेप घेण्यासाठी मदत होते. कारण काय होतं आहे, तो जर शेवटचा दिवस असेल काहीही करण्यासाठी तर मी कमेंट बघणार, मग कमेंटला उत्तर देणार, मग तेवढा तुमचा वेळ जाणार आणि तिथपर्यंत काही प्राईस थांबत नाही. म्हणून मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर दिलं होतं की हळूहळू आता गुगल सर्च करायची सवय लावून घ्या. गुगल सर्च करून अशी कुठलीही गोष्ट समजत नसेल तर ती समजावून घ्या. आता डायव्हेस्टमेंट म्हणजे काय तर निर्गुंतवणूक. इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे गुंतवणूक करणं, त्याच्याबरोबर उलट की जी गुंतवणूक केली आहे ती गुंतवणूक विकून त्यातून पैसे गोळा करणं म्हणजे डायव्हेस्टमेंट. आणि ग्रीन शू ऑप्शन हा एक दिलेला हक्क आहे. म्हणजे खूप मागणी आली तर अति प्राईस वाढू शकते. अशा वेळेला आम्ही मागणीनुसार आणखीन सुद्धा शेअर विकणार आहोत. म्हणजे सुरुवातीला समजा 5% स्टेक ते डायव्हेस्ट करत असले तर जर मागणी जास्त दिसली तर आम्ही आणखीन 5% स्टेकसुद्धा विकू. म्हणजे हा हक्क त्यांनी त्यांच्याजवळ ठेवला. जर तेवढ्या प्रमाणात मागणी भरपूर दिसली तर ते आणखीन 5% शेअरसुद्धा, आणखीन 5% स्टेकसुद्धा विकतात. याला ग्रीन शू ऑप्शन असंही म्हणतात. तर तुम्ही न रागवता आता गुगल सर्च करत जा, डिक्शनरी मिनिंग काढत जा. वरती गुगलमध्ये काही गोष्टीच्या इमेजेस दिलेल्या असतात, व्हिडिओज दिलेले असतात. तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे तर इंग्लिशमध्ये वाचत जा आणि हळूहळू स्वतःमध्ये प्रगती करायचा प्रयत्न करा. आज ऑगस्टचा सर्व्हिसेस PMI जाहीर झाला. तो 60.9 एवढा आला आणि कंपोजिट PMI 60.7
एवढा आला. सर्व्हिसेस PMI पूर्वी 60.3 होता, तो वाढला. नाटको फार्माच्या कॅनडा इथल्या सबसिडियरीनी इजिनेसिसमध्ये $80 लाख एवढी गुंतवणूक केली. मिंडा कॉर्प इलेक्ट्रिक व्हेकलची उपकरणं डेव्हलप करण्यासाठी सॅन्को कनेक्टिंग बरोबर त्यांनी करार केला. चीनमध्ये सोडा ॲशच्या किमती 14% कमी झाल्या आहेत. तर याचा परिणाम GHCL, गुजरात हेवी केमिकल्स आणि टाटा केमिकल या 2 गोष्टीवर होईल. एका महिन्यामध्ये 14% किमती कमी झाल्या. चीनमधून आयात होणाऱ्या स्टीलवर पूर्वी 7.5% एवढी इम्पोर्ट ड्युटी होती. ही इम्पोर्ट ड्युटी आता 10% ते 12% इथपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. म्हणजे चीनमधून जे डम्पिंग होत आहे ते रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे. त्याचप्रमाणे व्हिएतनाम, साऊथ कोरिया इथून सुद्धा स्टीलचं डम्पिंग होत आहे, ते थांबवण्यासाठी उपाययोजना केली जाईल. भिकाजींनी आरिबा फूड्समध्ये 55% स्टेक घेतला. क्रूडसाठी चीन आणि अमेरिकेतून मागणी कमी होती आहे, म्हणून क्रूडचा दर कमी होतोय. ABBने वायरलेस होम ऑटोमेशन सोल्युशन लॉन्च केलं. हॅवेल्सनी मेडिटेट एअर प्युरिफायर लॉन्च केला. ह्याचे 2 व्हेरियंट लॉन्च केले हॅवेल्सनी. मॅकडोनल्ड्स इंडियाने मल्टी मिलेट बन लॉन्च केला आणि त्यासाठी त्यांनी CSIR आणि CFTRI या फूड टेक्नॉलॉजी बरोबर रिसर्च करण्यासाठी करारसुद्धा केला. राईट्स कन्सल्टन्सी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेससाठी NBCC बरोबर करार करण्यात आला. सोना BLW 2000 कोटींचा QIP लॉन्च करणार आहे. एस्कॉर्ट्स कोबुटा बरोबर रेल इंजिनिअरिंग डिव्हिजन खरेदी करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि ह्या रेल इंजिनिअरिंग डिव्हिजनचे पैसे देता यावेत म्हणून त्यांनी हा 2000 कोटीचा QIP सोना BLWनी लॉन्च केला आहे. लुपिननी मिराबेग्रो हे औषध अमेरिकेमध्ये आज लॉन्च केलं. मार्केट आज दिवसभर मंदीतच होतं. अमेरिकेतल्या पोझिशनचा तो एक परिणाम होता. पण क्रूड जे कमी झालंय त्याचा आपल्याला फायदा मिळतो. त्यामुळे क्रूडमुळे फर्टिलायझरचे शेअर, विमान कंपन्यांचे शेअर, ऑइल मार्केटिंगचे शेअर हे सगळे आज तेजीत होते. नाही तर मार्केट 500 ते 600 पॉईंट मंदीत गेलंच होतं, पण तिथून सुधारणा होण्याची शक्यता नव्हती. काही प्रमाणात गेले 2-3 दिवस झाले टेक्स्टाईल शेअर पण चालत आहेत आणि केमिकल शेअरमध्ये सुद्धा काही प्रमाणात तेजी येते. तर तुम्ही सुद्धा थोड्या प्रमाणात केमिकल शेअरमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. आणि आत्ता जे IPO येत आहेत ते IPO चांगल्या पद्धतीने लिस्टिंग घेऊन देत आहेत.
आज जो IPO आला इको मोबाईल्स, त्याच्यामध्ये पण 30 ते 40 रुपये लिस्टिंग गेन झाला. त्यामुळे IPOचे फॉर्म भरा, लागले नाही तरी 3-4 दिवसात तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. पण IPOमध्ये दर आठवड्याला 1 ते 2 तरी IPOचं लिस्टिंग होत आहे. आणि जर महिन्यामध्ये एखादा जरी IPO लागला तरी तो 2-2.5 हजार रुपये फायदा देऊन जातोय. त्यामुळे IPO भरायला आळस करू नका. नमस्ते.